टीव्ही सत्यमेव व्रतम। नमस्कार, प्रहार मध्ये आपलं स्वागत आहे. हिंगोली नगरपालिकेची निवडणूक सध्या रंगतदार परिस्थितीत पोहोचलेली आहे. या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. या ठिकाणी शिंदे सेनेचे उमेदवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे प्रमुख उमेदवार मानले जात आहेत. आपल्यासोबत आता आपण बघू शकता की या ठिकाणी बरेचसे इथं हिंगोलीचे नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत आणि जनता सुद्धा आहे. आपल्यासोबत आहेत हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब. आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात की हिंगोलीची नेमकी परिस्थिती काय आहे आणि ते कशा प्रकारे शिंदे सेनेला आणि भाजपला सामोरे जाणार आहेत. साहेब, तर बघायला गेलं तर हिंगोलीकरांनी हमेशा महाविकास आघाडीचा साथ दिलेला आहे. लोकसभा असो, विधानसभा असो किंवा आता येणारी ही नगरपालिका असो, मला खात्री आहे की हिंगोलीकर हे महाविकास आघाडीलाच मतदान करतील. आता आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर शिंदे सेनेमध्ये तरुणांचा, मग तरुण मुस्लिम समाज असतील किंवा इतर समाज असतील, मोठ्या प्रमाणावर प्रवेश करतायत आणि त्यांना नगरसेवकाची तिकीट सुद्धा दिलेली आहेत. मग अशा परिस्थितीत तुम्हाला काय वाटते, काय होईल? हे पहा, नेते गेले म्हणून खालची जनता जात नसते. हे जे गेले ते कशासाठी चाललेत आपल्याला सगळ्याला माहिती आहे. या पैशाच्या जोरावर असतील किंवा मग हे सत्तेमध्ये जाण्याचा शौक असेल किंवा त्यांना त्याच्या सत्तेशिवाय राहू शकत नसतील म्हणून गेले असतील. पण जनता जनार्दन जाग्यावरच आहे आणि ती महाविकास आघाडीच्या सोबत आहे. बरं, जनतेनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला का निवडून द्यावं, आपल्याला काय वाटतं? अनेक कारण सांगता येतील. सांगाय बसलं तर म्हणजे आपण तितका वेळ प्रमुख कारण सांगा. तुम्ही पण आमचं काही छापणार नाही तितका वेळ घेतल्याच्या नंतर तुम्ही काही दाखवणार नाहीत. पण प्रमुख कारण असं आहेत की आता या शहरामध्ये राहणारा सुद्धा बहुतांशी भाग शेतकरी आहे, बराचसा भाग व्यापारी आहे. आपल्या इथं चाललेले काळे धंदे असतील, आपल्या इथं त्रस्त असलेली जनता, या दहशतीला त्रस्त असलेली जनता असेल, शेतकरी इतका परेशान आहे की शेतीला मालाला भाव नाही आणि जे काही शासन जे काही आश्वासन देते त्याच्यातली कुठली पूर्तता होत नाही. हे आश्वासनला लोक कटाळलेले आहेत. आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल तुम्ही आज जर बघायला गेलं तर या सरकारमध्ये कुठलीही गोष्ट आणि म्हणजे जे सांगलं ते होत नाही आहे आणि जनतेचे प्रश्न जिथल्या जिथंच ठप्प आहेत. आणि त्यामुळं महाविकास आघाडीला लोक नक्कीच निश्चित यावेळेस पसंती देतील, कारण हे त्यांच्यापाशी असलेला एक शेवटचा पर्याय आहे. नगरपालिकेचं मतदान झालं की आता पुन्हा काही मतदान नाही आहे कोणतंच आता त्यामुळे जनता नक्की विचार करेल की कोणाला मतदान द्यायचं आहे. बरं, भारतीय जनता पक्ष इथं विकासावर मतदान मागत आहे, तर शिवसेनेचे कळमूरचे आमदार त्यांच्या ज्या भाऊजाई ज्या त्यांनी उभं केलेत त्या कळमूरच्या कामावर मतदान मागत आहेत. आपण कोणत्या मुद्द्यावर मतदान मागत आहात? मी सांगलं तर आता ते काहीतरी तुम्ही राजकीय तुम्ही भाषा बोलायला म्हणून म्हणशाल, पण तुम्ही राजकीय आहात त्याच्यामुळे सांगितलं हरकत नाही. राजकारण तर आहेच आहे, त्याच्यात विषय नाही. पण आम्ही टीका टिप्पणी करेल म्हणून म्हणशाल. पण आपण जर आता जर पाहायला गेलं तर तुम्ही जसं माझी बाईट घेतली तसं एकदा सगळे रोड फिरून बघा, या गावचा विकास बघा. आज नगरपालिका जरी असली तरी एखाद्या ग्रामपंचायत पेक्षा वेगळी अवस्था या हिंगोलीची नाही आहे. मग कुठला विकास तुम्ही सांगताय, कोणता विकास केला म्हणून सांगताय, त्याच्या मुद्दे तर आम्हाला कळू द्या. आज शहरामध्ये पाण्यासाठी लोक तरसायला लागलेत. तुम्ही पाण्याचं आरक्षण सुद्धा इथलं गमावून बसलेलं आहे आणि कशासाठी सांगता? घाणीचं साम्राज्य पखरलेलं आहे, लोक त्रस्त आहेत, घनकचऱ्याचा विषय मोठा आहे. आज जर पाहायला गेलं तर ग्रामपंचायत पेक्षा वेगळी हालत या हिंगोलीची नाही आहे. हे झालं भाजपचं. शिवसेनेचं, शिंदे सेनेचं काय म्हणतात? कोणी असो, ते सत्ताधारी म्हणजे सत्ताधारी आले, शिवसेना असो किंवा बीजेपी असो, नुसतं आश्वासन आहे. सगळे जणाला टेंडर पाहिजेत, फक्त दुसरं काही नाही पाहिजेत. लोकांचं काही घेणदेण नाही. आज ज्या पद्धतीनं लोक इकडून तिकडे उड्या मारतायत, जे जात आहेत ते सत्तेसाठी जात आहेत, जनतेसाठी थोडी चाललेत कोणी. सगळ्याला सत्ता पाहिजे. शिंदे सेनेबद्दल शेवटचा प्रश्न आहे. शिंदे सेनेबद्दल एक दोन तीन मोठे आरोप केले जातात. एक तर अवैध धंद्यांचा आणि दुसरं आहे हिंगोलीमध्ये असणाऱ्या दहशतीचा. आपण काय सांगा? आता मी तर म्हणजे विरोधी पक्षातला माणूस आहे, मी तर बोलेलच. मी तर हमेशा लिहिले, मी कलेक्टरला, SP ला पत्र सुद्धा दिले की हे अवैध धंदे तातडीने बंद करा आणि एव्हिडन्स न दिले. पण माझं सोडा, जे इथले आमदार आहेत बीजेपीचे, आता ज्यांचा मुख्यमंत्री आहे, ज्यांचा गृहमंत्री आहे, ते स्वतः सांगतात की हे अवैध धंदे चालू आहेत. मग आता काय, कोणाला बोलावं? तर हे होते हिंगोलीचे खासदार. हिंगोली या ठिकाणी अनेक मुद्दे आहेत की ज्या ठिकाणी जे आहेत की हिंगोलीचा विकास झालेला नाही, हे मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आणि अवैध धंद्यांचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की अवैध धंद्याबाबत हिंगोलीचे सत्तेतले आमदार जे आहेत ते निवेदन देत आहेत, त्यांना निवेदन द्यायची वेळ येत आहेत.
असं यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली.